नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं आमच्या चॅनलमध्ये। आवाज महामुंबईचा, शोध बातमीचा, कौल मनाचा। चला तर मग आमचे चॅनल लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राइब करा। धन्यवाद। नवी मुंबई विमानतळाला लोकनेते स्वर्गीय दिबा पाटील यांचं नाव लागेल ही काळी दगडावरची रेष आहे। महेंद्र शेठ घरात। पनवेल तालुक्यातील पारगाव या गावामध्ये की ज्या गावाला क्रिकेटची पंढरी समजली जाते, त्या गावामध्ये राजधानी रायगड बॅड बॉयज ग्रुप यांच्या वतीने महेंद्रजी घरात चषक दिनांक 24 व 25 जानेवारी 2026 रोजी आयोजित करण्यात आले। या प्रसंगी रायगड जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष महेंद्र शेठ घरात यांच्या शुभ हस्ते उद्घाटन सोहळा संपन्न झाला। यावेळी महेंद्र शेठ घरात यांनी आपल्या मनोगतामध्ये बोलताना सांगितले की लोकनेते दिबा पाटील यांचे प्रकल्पग्रस्तांसाठी योगदान हे मोलाचे आहे, म्हणून नवी मुंबई विमानतळाला त्यांचं नाव लागावं या आग्रही मागणी आहे। हुतात्म्यांचं रक्त वाया जात नाही आणि ते वाया जाऊ द्यायचं नसतं या उक्तीप्रमाणे नवी मुंबई विमानतळाला दिबा पाटील यांचे नाव 100% लागेल यात ती मात्र शंका नाही। तसेच बॅड बॉयज ग्रुपने क्रिकेट खेळाडूंसाठी व्यासपीठ निर्माण करून दिले त्याबद्दल त्यांचे मनपूर्वक आभार, कारण या क्रिकेटच्या माध्यमातून आज अनेक खेळाडू ISPLला जाऊन पोहोचले आहेत। त्या खेळाडूंना मनपूर्वक शुभेच्छा महेंद्र शेठ घरात यांनी दिल्या। यावेळी या स्पर्धेसाठी उरण तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष विनोद म्हात्रे, माजी सरपंच विश्वनाथ म्हात्रे, माजी सरपंच सुशीलकांत तारेकर, युवा उद्योजक मनोज फडकर, काँग्रेस नेते अलंकार परदेशी, युवा उद्योजक यशवंत ओवळेकर, उद्योजक सुभाष पाटील, जयंत भोईर, शेखर देशमुख, मदन पाटील, उदय घरत, संदीप घरत, दयानंद म्हात्रे, घनश्याम पाटील, अभिजित घरत आणि संपूर्ण MG ग्रुप या क्रिकेट सामन्यांच्या उद्घाटनाप्रसंगी उपस्थित होते। ही स्पर्धा पनवेल तालुक्यातील प्रसिद्ध अशा विमानतळाजवळ असणाऱ्या नानोबा मैदान पारगाव इथे संपन्न होत आहे। स्पर्धा यशस्वी होण्यासाठी बॅड बॉयज ग्रुपच्या वतीने प्रीत म्हात्रे, वैभव पाटील, साहिल भोईर, प्रसाद म्हात्रे, वैभव साठे, जीवन म्हात्रे, सूरज गायकवाड, शुभम म्हात्रे, दर्शन म्हात्रे, उमेश भोईर, आकाश पाटील, प्रणय ठाकूर, आदित्य म्हात्रे या सर्व पारगाव, ओवळे, सवणे, मोहपाडा, पाटनोली आणि कुळावे गावातील सर्व बॅड बॉयज ग्रुपने ही स्पर्धा आयोजित करून क्रिकेट खेळाडूंसाठी व्यासपीठ निर्माण करून दिले आहे। त्याबद्दल सर्व स्तरातून त्यांचे कौतुकही होत आहे। आवाज महामुंबईचा चॅनलसाठी राजेंद्र भगत, पनवेल। प्रकल्पस्थ गावांना त्याच्यातून 5% एकूण टर्नओव्हरचा निधी दिला पाहिजे। अनेक आमदार खासदार मध्ये झाले, त्यांना तो विसर पडला, पाठपुरावा करायला पाहिजे होता, आपण केला। एक शेलगरला असं एक गाव निर्माण करून दाखवलं तर 15 ते 20 कोटी रुपये त्यांनी दिले आणि ते सगळ्यांना सँक्शन आहे। मैदान प्रत्येक गावाला सँक्शन आहे, पण पूर्वीचा मैदान आपला होताच। अनेक एकर गुरुचरण जमीन शिडकून घेतली, ज्याचं 12.5% दिलं नाही। या जी खात्याची जमीन आहे त्याचं 12.5% दिलं नाही। हजारो एकर जमीन फ्री ऑफ कॉस्ट शिडकून घेतली, परंतु आपली जी मैदानं होती, होलीचा माल होता, ज्या आपल्या जागा होत्या त्या बऱ्याचशा जागा शिडकून गिलंकृत केलेल्या आहेत। आणि म्हणून आपण सुरुवात केली गावांचं मैदान, जेव्हा त्यांची मास हाऊसिंग आपण अडवली, अटल सेतूचं काम अडवला, कास्टिंग यार्डचा, त्याच्यानंतर गावांचं मैदान अबाधित झालं। मी मगाशी सांगितलं कोपर गावांचा साठी आपण वेगळा मैदान मोरणा यांच्या बाजूला दिला। नंतर कोपरवान सांगितलं पारगावकर बोलता आम्ही तिकडे जाणार नाही, आम्हाला हाच पाहिजे, तसं कोपरवाने हट्ट धरला आहे त्या मैदानामध्ये आम्हाला मैदान पाहिजे। मग आपण त्याच्यासाठी शिडकोच्या माध्यमातून नियम काढला की त्याचे जे भूखंड आहेत ते वलते करून घ्या आणि त्याच्यामध्ये ते मैदान आपण कोपरगावचं, कोपर ग्रामस्थांसाठी हनुमान क्रिकेट क्लबचे खेळतात त्यांच्या माध्यमांसाठी आपण पूर्ण करून दिलं। शेलगरचं मैदान तर सुरुवातीलाच घेतलं, ज्याच्यासाठी माननीय संजय भाटी आणि बैठक घेऊन सांगितलं नेताजी के लिए कर रहा हूं क्योंकि रिहैबिलिटेशन में जमीन कम है और ये मेरे को सपोर्ट कर रहा है। आणि पहिलं नवी मुंबईतलं ऑफिशियल मैदान शिडकोनं शेलगरचं करून दिलं, त्याचा भरावतं सुद्धा त्यांनी काम काढलं।